येणाऱ्या काळात जशी जिल्हा पथक आहे त्या पद्धतीने मालेगाव शहराला देखील एक पथक गठीत करण्याचं, त्या पथक गठीत करण्याच्या बाबतीत येणाऱ्या 10 दिवसात सन्माननीय अपर जिल्हाधिकारी कार्यालय इथे बैठक घेऊन ते पथक गठीत केल्याची माहिती ते आपल्याला त्या बैठकीत उपस्थित करून आपल्याला देणार आहेत। असं पथक जर मालेगावात आलं तर वेळोवेळी कोणाची तक्रार आली तर त्या ठिकाणी रेड करून तपासणी करता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल। ह्या सगळ्या बाबतीतलं आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे। म्हणून या ठिकाणी आपण हे उपोषण सोडत आहोत आणि ह्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेने जे काही सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सन्माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब असतील, सन्माननीय तहसीलदार साहेब असतील, साहेब असतील, या सर्वांचं मनापासून आणि सन्माननीय आयुक्त साहेब असतील यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। 114 बोगस डॉक्टर आहे, 114 314 लॅब जी आहे ना, लॅबची यादी तुमच्याकडे आहे, लॅबची यादी आणि 314 डॉक्टरची यादी पेशंटला बघते आम्हाला काय करायचं आणि सगळी आम्हाला आधीच काढायची संबंध लॅबची आणि बाबा चोरी लॅब आहे 314 बोगस नोटीस आपण जसं लॅब आहे प्रयोगशाळा दरपत्रक भागात लावण्याच्या सूचना पेपरला पण नाही आज काढून टाकायला पाहिजे होती ना। म्हणजे कसं आहे, मी काय बोललो होतो आपल्याला की कुठेतरी कारवाई करा तर मी उपोषण सोडेल। आपण याचे केले ना सोनोग्राफी सेंटरचा नंबर केले आता सोनोग्राफी सेंटर तुम्हालाही माहिती मलाही माहिती आहे ते तुम्हाला प्रेग्नेंट पेशंट उभं केल्याशिवाय पॉसिबल नाही आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे गोपनीय पद्धतीने हा तर हे जे पॉसिबल आहे ते तर तुम्ही करून टाका। तसं हे जे रेट आहे आणि सरळ खासगी हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात तेव्हा इथे तुम्ही जे म्हटलं माहिती सदर खासगी हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात येईल। मग यांना या डॉक्टरांना ऍटलिस्ट नोटीस द्या, म्हणजे आज उद्यामध्ये दरपत्रक जर दिसले तर वाटेल की कारवाई झाली, तर एखाद्या बोगस डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, एखाद्या सोनोग्राफी सेंटरचं चेकिंग झालं पाहिजे, तर ती कुठेतरी बातमी या सगळ्या आरोग्य विभागात जेव्हा पसरेल तर आंदोलनाचा काहीतरी इम्पॅक्ट झाला आणि कुठेतरी याला आळा बसेल, तर तसं काहीतरी होताना दिसून येईल। तर तुम्ही डोलारे साहेबांना जर सूचना केल्या की तू एखाद 2 ठिकाणी तरी तुम्ही कारवाई करा। काय वाटतं माझं मला एक विनंती, आपण मागे 2 वेळा मिटिंग लावली, 2 मिटिंगला तिथे उपस्थित राहिले नाही। आम्ही काय करतो 2 मिटिंगचा रिटर्न देऊन जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही पत्र पाठवतो, मग जिल्हाधिकारी सर्वांना करून पुढे मागून त्यांच्यावर कारवाई करतो, तिथे आम्ही पत्र पाठवतो। तिचा मुद्दा असा आहे की जिल्हा लेवलला जी काही कमिटी टास्क फोर्स, तर टास्क फोर्सची कमिटी 2 प्रकारची वेगळी, भ्रूण हत्या सोनोग्राफी ती वेगळी, बोगस डॉक्टरची वेगळी जी आहे ती टास्क फोर्स वेगळी आणि बोगस डॉक्टरची जे दवाखान्यात तपासणी करायची ते त्या टास्क फोर्स वेगळी, 2 आहे। आता काय सांगितलं, मालेगाव विभाग हा 6 तालुक्यात आहे। आता आपण तर पाहिजे नवीन कार्यालय झाले 7 तालुक्यासाठी, बरोबर, तर इथं स्वतंत्र टास्क फोर्स झाले तर चांगलं काम होईल। तसं आम्ही त्यांना पत्र कळवलं। आता ही स्वतंत्र टास्क फोर्सची आपण मिटिंग आहे ना, त्या आता आपल्या ऑफिसमध्ये मिटिंग लावतो तेवढं तुम्हाला निमंत्रण करतो, तेवढा आपण सगळे विषय घेऊ, पत्रक घेऊन आपण शीट करू, बरोबर आम्ही आश्वासन देतो। आता यांची बैठक घेतली होती आपण, यांनी निवेदन दिलं, आम्ही सगळे तुम्ही 2दा बैठक घेतल्या, त्यांना बरेच अधिकारी हजर नाही राहिले, त्याच्यावर काही तुम्ही बैठक घेतली त्याच्यात सगळे डिपार्टमेंट नावावर पाठवतो, तर त्यांना शिकवलं मग ते कारवाई करेल, त्याचा विषय नाही। पण आपण टास्क फोर्स हे 28 दिवसात म्हणजे टास्क फोर्स तयार झाले, फार प्रभाव पडेल।
दुसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे, आपण मिटिंग एक लावूया 8 दिवसात. मिटिंगमध्ये आपण फॉर्म घेतो, तो पण काय नाही 4 दिवसात मिटिंग लागली पडेल. आम्हाला फक्त कुठली माहिती जर मिळाली आम्ही काढतो. आपल्याकडून जर कुठली माहिती मिळाली तर आपण आकर्षण करावं लागतं. तुम्ही सोनोग्राफीच्या बाबतीत आकर्षण आणि गोगट डॉक्टरच्या बाबतीत आकर्षण. आता असं आहे की त्यांना म्हणजे जयश्री अय्यर मॅडम वगैरे यांना जुनी बरीच यादी माहिती आहे. मालेगाव पूर्व भागात बोगस डॉक्टर कोण कोण आहे प्रॅक्टिस करते ते जर तिथे यादी तर मिळाली नाही. यादी त्यांच्याकडे आहे ना, यादी मिळाली आपण लगेच करावं. त्यांच्याकडे यादी आहे. असते का नाही जिल्हा टास्क फोर्स जे आहे ना, आपण त्याला मालेगावमध्ये बोलू ॲक्शन करू. म्हणजे 314 डॉक्टर बोगस आहेत. असेच बोगस आहे. डिग्री तर ती इलेक्ट्रोपॅथी वगैरे आहे आणि ते बिंदास पेशंट हँडल करतात. हा शामू, मला त्यांचेच 314 डॉक्टर बोगस आहेत. हे जे रेट आहे ते रेट तीनशे घेत होते, 400, 5,000, 6,500 पर्यंत घ्यायला लागले. सीबीसी इन्व्हेस्टिगेशनचे 1200 आता 3800 घ्यायला लागले. असं काही नाही, त्यांच्या खात्यात तेच त्यांचेच लोक आणून देऊ लागले. आपले मुद्दे जे होते त्यांनी बोगस आणि गर्भलिंग बेकायदेशीर पण तपासणी सुरू नका. तर मी त्यांना आश्वासन देतोय ते ऑपरेशन मागे घेण्याबाबत. हो करतो. येस करतो मी सर, करतो सर. 1 मिनिट त्यांना बोलायचं आपलं 1 मिनिट. सर हॅलो, डॉक्टर आहे ना, माणसं कोणशी नाही का त्यांना ताबडतोब येते. माणूस कोणशी आरोग्य नाही कोणशी म्हणजे मुंबईला मेडिकल सर्टिफिकेट नाही इश्यू करतात त्यांना तातडीने परत द्या. दोन दिवसापासून या ठिकाणी सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण अमर उपोषण करत होतो. मालेगाव शहराच्या आरोग्याविषयी आपण जे काही अडचणी मांडल्या होत्या त्यावर गेल्या 2 दिवसापासून सन्माननीय केकांत साहेब हे पाठपुरावा करत होते. सन्माननीय तहसीलदार साहेब विशालजी सोनवणे, सन्माननीय डोलारे साहेब यांनी काल लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण अट घातली होती की जोपर्यंत कारवाईची सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही. आज सकाळपासून त्यांनी अनेक सेंटर्सवर तपास, त्याचे लोकेशन फोटोज देखील आपल्याला बघायला मिळाले आणि मग त्यानंतर कुठेतरी ही शाश्वती येते की ह्या तपासणीला सुरुवात झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात सन्माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब नाशिकहून इथे तात्काळ आले आणि त्यांनी हे सगळे आश्वासन लेखी स्वरूपात दिले की जे काही दरपत्रक हॉस्पिटल लॅबमध्ये लागले पाहिजे त्याच्या नोटिसा ते आजच काढणार. गेल्या 8 दिवसात ते दरपत्रक हॉस्पिटलमध्ये लागलं जाईल. पोस्को अंतर्गत पीडित महिला ना तपासण्यासाठी शक्यतो महिला डॉक्टरची उपस्थिती ते आपल्याला तिथे करून देणार आहेत. आणि ज्या डॉक्टरांकडून त्या ठिकाणी हलगर्जीपणा झाला त्यांना नोटीस त्वरित ते काढणार आहेत, असं देखील त्यांनी आश्वासनात म्हटलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात जशी जिल्हा पथक आहे त्या पद्धतीने मालेगाव शहराला देखील एक पथक गठीत करण्याचं, त्या पथक गठीत करण्याच्या बाबतीत
येणाऱ्या 10 दिवसात सन्माननीय अपर जिल्हाधिकारी कार्यालय इथे बैठक घेऊन ते पथक गठीत केल्याची माहिती ते आपल्याला त्या बैठकीत उपस्थित करून आपल्याला देणार आहेत. असं पथक जर मालेगावात आलं तर वेळोवेळी कोणाचीही तक्रार आली तर त्या ठिकाणी रेड करून तपासणी करता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल. ह्या सगळ्या बाबतीतलं आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे उपोषण सोडत आहोत आणि ह्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेने जे काही सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सन्माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब असतील, सन्माननीय तहसीलदार साहेब असतील, साहेब असतील, या सर्वांचं मनापासून आणि सन्माननीय आयुक्त साहेब असतील यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.